टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा होतो आहे। दुपारी 2:30 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीत येतील। आभार यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा रत्नागिरी दौरा होताना पाहायला मिळतो आहे। शिवसेनेकडून या सभेची जय्यत तयारी झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की आभार यात्रेचं हे मुख्य पेंडॉलच्या ठिकाणचं होर्डिंग या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्याच पद्धतीने किरण सामंत यांचा या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। तर महायुतीचा विधानसभेमध्ये जो विजय झाला त्या अनुषंगाने या आभार यात्रेला विशेष महत्त्व आहे। जवळपास 50,000 शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। उद्धव ठाकरे गटातील 2 माजी आमदार गणपत कदम आणि सुभाष बने हे या आभार यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। तर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने हे देखील या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात येणार आहेत। त्याच पद्धतीनं आभार यात्रा आणि ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं उदय सामंत हे जे आहेत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी सुरुंग लावणार आहेत। आज येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आभार यात्रेच्या निमित्तानं काय बोलतात याचीच उत्सुकता या ठिकाणी लागून झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्यासपीठावरनं नेमकं काय बोलणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागून झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।